नमस्कार, मी सुचेंद्र परत एकदा वी अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। आज खूप महत्त्वाच्या टॉपिक्स वरती आपल्याला चर्चा करायची आहे आणि हा टॉपिक राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा टॉपिक आहे। लक्षात घ्या, एमपीएससी पूर्व परीक्षेच्या पूर्वी मानसिक आरोग्य आपलं कसं जपावं किंवा मानसिक स्वास्थ्य कसं जपायला हवं, लक्षात घ्या। खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं परीक्षेला कसं समोर जायचं, स्वतःचं मेंटल स्टेज कशी सांभाळायची, ही संपूर्ण महत्त्वाची बाब आपण इथे इन डेप्थ मध्ये डिस्कस करणार आहोत। लक्षात घ्या, यासाठी वेगवेगळे गोल्डन रूल काय आहेत हे पाहणार आहोत। एन्झायटी कंट्रोल हे कशा पद्धतीने करायचं ते पाहणार आहोत। फूड्स अँड हायड्रेशन फॉर्म्युला कशा पद्धतीचं फूड घ्यायचं आहे, ब्रेन फ्रेंडली आपलं रुटीन कसं असलं पाहिजे, मॉर्निंग परीक्षेच्या दिवसाचं रुटीन कसलं असलं पाहिजे, या सर्व घडामोडींचा आढावा आपण इथे आज घेणार आहोत। लक्षात घ्या, मनशांतीसाठी 3 गोल्डन रूल्स आपल्याला बघायचे आहेत। नेमकं 3 रूल काय आहेत परीक्षेच्या दिवशी, परीक्षेपूर्वी मनशांतीसाठी? पहिला रूल, सगळ्यात महत्त्वाचा रूल आहे, नवीन काहीही वाचायचं नाही। कारण ह्या परीक्षेसाठी आपण मिनिमम एक वर्षभर अभ्यास केलेला आहे। त्याच्यामुळे परीक्षेच्या दिवशी किंवा त्या दिवशी काहीही नवीन वाचायचं नाही। ओके, शेवटच्या दिवशी फक्त रिव्हिजन करायचं आहे। सेल्फ बिलीफ मंत्रा, कारण स्वतःला द्यायचं आहे, मी मेहनत केलेली आहे, माझा परिश्रम मला यश देणार आहे, हे स्वतःला सांगत चालायचं आहे। तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, रात्री कुठलाही ताण घ्यायचा नाही आणि मूड जो आहे तो आपला एकदम हलका फुलका ठेवायचा, आनंदी मूड ठेवायचा आहे। प्रेशर मध्ये आदल्या दिवशीच्या रात्री आपण झोपायचं नाही, माझं हे राहिले, मी पास होईल का, माझं कसं होईल, माझ्या त्या मैत्रिणींनी माझ्या मित्रांनी एवढा अभ्यास केलाय तो क्रॅक होईल, मग मी इथेच बसेल, माझं वर्ष वाया जाईल, अशा कुठल्याही विचार जे आहेत ते आपण करायचे नाहीत, लक्षात ठेवा। यानंतर दुसरा महत्त्वाचा रूल आहे तो ब्रेन फ्रेंडली नाईट रुटीन ठेवायचा आहे। ओके, काय आहे ब्रेन फ्रेंडली म्हणजेच काय, तर लक्षात घ्या, रात्री काय करायचं, महत्त्वाचे 5-6 शॉर्ट नोट्स जे आपण वर्षभरामध्ये काढलेले असेल त्याचं एकदा रिव्हिजन करून घ्यायचंय। कुठला विषय अवघड जात असेल तो विषय घ्यायचा आहे फास्ट, त्याच्यामध्ये रिवाइज महत्त्वाचे टॉपिक्स पॉइंट आपण काढलेले असतात, तेच फक्त झटपट पाहायचे आहेत। पहिली गोष्ट आहे मेडिटेशन, 10 मिनिट मेडिटेशन करायचं आहे। मेडिटेशनच माहिती नसेल मला काही तर 10 मिनिट डोळे शांत करून एका जागेवरती बसा, विचार करा, मी ह्या एक्झामिनेशन मध्ये पास होणार आहे, उद्या माझी एक्झाम आहे आणि मी नक्कीच ह्याच्यामध्ये 100% मला विश्वास आहे, मी शांत राहून एक्झाम देणार आहे आणि मला ही एक्झाम क्रॅक करायची आहे। ब्रीदिंग सायकल वरती काम करा, नंतर फोन बंद करा, त्या दिवशी आदल्या दिवशीपासूनच फोन स्विच ऑफ ठेवून टाका, घरच्यांना सांगा मला फोन 2 दिवस करू नका, मित्र मैत्रिणींना सांगा त्यांना फोन करू नका। 6 ते 7 तास आदल्या दिवशी शांत झोप घ्या, झोप ही खूप महत्त्वाची आहे। ओके, याचं महत्त्व आणखीन पुढे सांगेल काय ते। तिसरं महत्त्वाची गोष्ट आहे फूड अँड हायड्रेशन फॉर्म्युला। संपूर्ण मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य आपल्याला सांभाळायचं आहे। कशासाठी, तर आपण वर्षामध्ये जे आपले 2 तास इथे देणार आहोत, कारण वर्षभर आपण काय करतोय, फक्त या 2 तासासाठी ही मेहनत असते, हे लक्षात ठेवा। जे आपण 1-1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, काही विद्यार्थी त्याच्यापेक्षा जास्त काळापासून अभ्यास करतात, हा फक्त वर्षामधल्या त्या 2 तासासाठी करतात, कारण हे आपलं एम आहे, हे 2 तास, मग याला हँडल सुद्धा त्या पद्धतीने आपल्याला करावं लागेल। फूड अँड हायड्रेशन फॉर्म्युला, हलका पचायला सोपा आहार घ्या, फळं खा, भाजी व्यवस्थित घ्या, सूप असेल, दूध असेल ते थोडंसं लाईट घेण्याचा प्रयत्न करा। आहार जो आहे तो खूप तुमचा एक सर्वसाधारण किंवा मीडियम स्वरूपाचा पाहिजे। हेवी कुठलाही 2 दिवस अगोदर सुद्धा, 2 ते 3 दिवस अगोदर बाहेर कुठेही आपण हॉटेलला जातो किंवा भेळ खातो, कचोरी पाणीपुरी हे सगळं खायचं, फास्ट फूड जंक फूड खायचं टाळा, जास्त कॉफी चहा टाळायचं। ओके, बिलकुल कॉफी चहा घ्यायचा नाही, त्यांनी काय होतं, जास्त घेतल्याच्या नंतर आपल्याला एन्झायटी होते। ओके, पुरेसं पाणी प्यायचं, डिहायड्रेशन झालं तर थकवा जाणवतो, त्याच्यामुळे ह्या 2-3 दिवसामध्ये बिलकुल
डिहायड्रेशन होऊ द्यायचं नाही. त्याच्यानंतर एन्झायटी कंट्रोल हॅक कशा करायच्यात. की बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम असतो, अभ्यास खूप असतो, तो विद्यार्थी पास सुद्धा होतो, परंतु ह्या काळामध्ये त्याचं बरेच विद्यार्थी पास होता सुद्धा फक्त या एन्झायटीमुळे काय होतात, फेल होऊ शकतात. विनाकारण प्रेशर येतं डोक्यामध्ये, नाही नाही मी अभ्यास केलेला आहे काय होईल, आणि सिली मिस्टेक करून परीक्षा पास व्हायची ती काही मार्काने चुकून येतात. हे तुमच्या बाबतीत, तुमच्या मित्रांच्या बाबतीत मागच्या काही वर्षामध्ये झालेलं असेल. त्याच्यामुळे ही गडबड एक्झामची, ही डोकं जे डिस्टर्ब होतं, आपलं माइंड जे डिस्टर्ब होतं, हे टाळायचं आहे. ओके, वरी लिस्ट लिहायची आपल्याला. नेमकं काळजीची लिस्ट म्हणजे वरी लिस्ट काय आहे, मला काय येत नाहीये, किंवा थोडक्यात आपण म्हणू शकतो की मनातली जी भीती असते कशा बाबतीत, एखाद्या विषयाबाबतीमध्ये असेल, कुठल्या गोष्टी बाबतीमधली असेल, जी आपल्याला त्या दिवशीमध्ये किंवा त्या 2-3 दिवसामध्ये त्याची सतावत आहे, ही कागदावर लिहून काढायची आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपलं माइंड जे आहे ते रिलॅक्स व्हायला मदत होते. ओके, टार्गेट पेपर पास होणं हे आपलं सगळ्यात महत्वाचं आहे. टार्गेट काय, पेपर पास होणं. आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही, आपल्याला फक्त जीएस पेपर फर्स्ट आणि सेकंड हे दोन्ही पास व्हायचे. जीएस पेपर फर्स्ट मध्ये आपल्याला कट ऑफच्या वरती मार्क्स आणायचे, म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो की 115+ मिनिमम सांगेल मी, तेवढे आपल्याला मार्क्स आणायचे, म्हणजे आपण एका सेफ झोन मध्ये जातो. ओके, पेपर जर सोपा आला तर 120+ सुद्धा होऊ शकतं, हे सुद्धा ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा. नक्की साध्य करायचं ध्येय ठेवाय. ओके, आपल्याला काय साध्य करायचंय ते पुढे तुमचं एम राहू द्या. टॉप रँक, आपल्याला परीक्षेमध्ये टॉपला यायचं नाहीये, लक्षात ठेवा. हे खूप विद्यार्थ्यांचं चुकतं. परीक्षा आपल्याला फक्त पास करायची आहे, कट ऑफचा टार्गेट ओलांडायचं आहे. आपल्याला त्या परीक्षेमध्ये टॉप करायचं नाही, म्हणून खूप प्रेशर घेऊ नका. लक्षात घ्या, आपल्याला पास व्हायचं आहे, कारण आपल्याला मेन्समध्ये चांगले मार्क्स आणायचे आहेत. ओके, मुख्य परीक्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे व्हिज्युअलायझेशनची टेक्निक्स. आता व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, तर याच्यानंतर मी खूप कधीतरी मोठा व्हिडिओ बनवेल व्हिज्युअलायझेशन संदर्भामध्ये. पण आता लक्षात घ्या, स्वतःला एक्झाम हॉलमध्ये आहे असं कन्सिडर करा. मी प्रश्न सोडवतोय, शांत बसा, डोळे शांत बंद करून बसा, स्वतःला एक्झाम हॉलमध्ये बसलो असं समजा, आणि मी पेपर सोडवतोय, प्रश्न फेवरेबल आलेले आहेत, माझे प्रश्न मला येत आहेत, प्रश्न सोडवत असल्याचं एक फिलिंग आहे. ओके, तो आणा, आणि नीट मी प्रश्न सोडवतोय, मी नीट सगळ्या प्रश्नांचे आन्सर हे व्यवस्थित राऊंड करतोय, मला प्रश्न येत आहेत, आणि माझा पेपर जो आहे तो जवळपास, आपल्या मनामध्ये टार्गेट ठेवा 120 किंवा 115+ हा माझे मार्क्स जात आहेत. ओके, अशा पद्धतीचं व्हिज्युअलायझेशन करा. ही व्हिज्युअलायझेशन टेक्निक तुम्हाला पुढे नेण्यासाठी खूप खूप मदतगार ठरते, हे लक्षात ठेवा. यानंतर बघायचं आपल्याला बॉक्स ब्रीदिंग मेथड. ज्यांचं माइंड एवढं सांगून सुद्धा कन्फ्यूज व्हायला लागलंय, सर मी हे करू का, सर मी ते करू, लक्षात घ्या, त्यांनी बॉक्स ब्रीदिंग मेथड करायचे. बॉक्स ब्रीदिंग मेथड म्हणजे काय, 4 सेकंद श्वास घ्यायचा आहे, 4 सेकंद मध्ये अडकून ठेवायचा आहे, 4 सेकंदांनी परत तो बाहेर सोडायचा. ही बॉक्स ब्रीदिंग मेथड आहे. ओके, ही बॉक्स ब्रीदिंग मेथड करायचे. एक्झामच्या अगोदर सुद्धा एन्झायटी वाढली असेल, खूप कसं तरी होत असेल, भीती, फिअर फॅक्टर वाढला असेल, तर ही मेथड तुम्ही एक्झाम हॉलमध्ये गेल्याच्या नंतर अगोदरचा जो टाइम असतो तेव्हा सुद्धा ही करू शकता. याने तुमचं ब्रेन, तुमचं माइंड शांत होण्यास मदत होते, हे लक्षात घ्या. ओके, 3 ते 4 वेळाच हे रिपीट करा. नक्की तुमची एन्झायटी जी असेल ती इथे कमी होण्यास इथे मदत वाढेल, आणि तुमचा फोकस सुद्धा वाढेल. लक्षात घ्या, आता एक्झामचा दिवस उजडलेला आहे, जो डे आहे तो उजडलेला आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला मॉर्निंगचं माइंडसेट आपल्याला तर ठेवायचं आहे, म्हणजे सूर्योदयाला लवकर उठवायचं आहे. वर्षभर उठला नसेल तर हरकत नाही, पण एक्झामचे 2 दिवस अगोदरचा दिवस, तो दिवस तरी सूर्य उगवायच्या पूर्वी किंवा 6 वाजता तर मिनिमम 6, 6:15 पर्यंत उठा. ओके, आंघोळ करा, व्यवस्थित फ्रेश आंघोळ करून एक्झामला जा, पारसं एक्झामला जाऊ नका. आईकडे किंवा घरामध्ये जे वडीलधारी व्यक्ती आहेत त्यांच्या पाया पडा, देवाकडे प्रार्थना करा. त्याच्यामुळे काय होईल तर तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. ओके, फक्त 1 तास रिव्हिजन, क्विक नोट्स पहा, असं मी म्हणेल कोणाला, ज्यांना सवय आहे, ज्यांना वाटतच नाही, ते ज्यांना हेच झालेलं नाही की नाही माझं काहीतरी राहिलेलं आहे.
अशा बऱ्याच जणांची फिलिंग असते. मग त्यांनी काय करायचं, मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलेली मेथड आहे. हे एखादं पुस्तक घ्यायचं, इकॉनॉमिक्सचं पुस्तक घेतलं डायरेक्टली असं बघायचं नेमकं पुस्तकामध्ये हां हे टॉपिक झालाय, यस हा टॉपिक झालाय, हा टॉपिक झालाय, ओके झालं इकॉनॉमिक्स आपलं झालं म्हणून असं ते ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने या गोष्टी करायच्या आहेत. क्विक रिव्हिजन नोट्स म्हणजे वाचत लाईन टू लाईन बसायचं नाही. जर महत्त्वाचा मुद्दा असेल, वाटत असेल तर एक्झाम ओरिएंटेड काही महत्त्वाचं येऊ शकतं तर त्या फॅक्ट्स वाचून घ्या, ते सुद्धा फास्टमध्ये. सर्वला फक्त 1 तास द्यायचा आहे. ओके, माझ्या मतानुसार मी म्हणेल काहीच करू नका, पण विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो तर वाचू 1 तास शकता, पण काहीच न केलेलं ह्याच्यापेक्षा बेटर राहील. लाईट एक्झरसाइज करा, हात हलवा, पाय हलवा, थोडेसे हेवी करू नका. ओके, ब्रीदिंग, डीप ब्रीदिंग घ्या. सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर 2-3 वेळेस ब्रीदिंग तर सर्वांनाच येते, 2-3 वेळेस ब्रीदिंग घ्या. श्वास मध्ये घ्या, बाहेर सोडा. अशा पद्धतीच्या थोडक्यात आपण एक्झरसाइज करा आणि हे सर्व झाल्याच्या नंतर एक्झामला निघा. ओके, याच्यानंतर अफर्मेशन टेक्निक सुद्धा आहे. आता आजपासूनच, आज 2-3 दिवस अगोदर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल, आजपासून स्वतःला सांगा की मी तयारी केलेली आहे. कशाची? ह्या एक्झामची मी 1 वर्षापासून तयारी केलेली आहे. मला पॉलिटी माहिती आहे, मला इकॉनॉमिक्स माहिती आहे, मला सर्व PYQ बघितलेले, सर्व बाकीचे सर्व विषय मला माहिती आहेत आणि त्यामधूनच प्रश्न येणार आहेत. मी एक्झाम क्रॅक करणार आहे. मी ही एक्झाम डेफिनेटली क्रॅक करणार आहे. ओके, त्याचं लॉजिक, त्याचं आपण म्हणू शकतो की इव्हॅल्युएशन, कशा पद्धतीने किती प्रश्न सोडवल्याच्या नंतर किती चूक यायला पाहिजेत, हे संपूर्ण तुमच्या डोक्यामध्ये फिट असायला पाहिजे. मी शांत आणि आत्मविश्वासी आहे. स्वतःला सांगा मी खूप काम आहे, मी आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. या गोष्टी तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यामध्ये खूप मदतगार ठरू शकतात. यासोबतच मेंदू वारंवार 2-3 दिवसापासून एकसारखं सकारात्मक जर आपल्याला सांगत गेलं तर आपल्याला वारंवार आपण केलेल्या विचारांच्या जे आपण ऐकलेल्या गोष्टी आहेत, ओके, त्याच्यावर मेंदू आपला काम करतो आणि तशाच पद्धतीचं वर्क जे आहे ते घडत असतं. हे लक्षात घ्या. ह्या सुद्धा काही टेक्निक्स आहेत, ह्या आपल्याला करायला पाहिजेत. सिक्रेट वगैरे पुस्तक लहानपणापासून ऐकलं असेल, तुम्ही वाचलं असेल. ओके, ह्या सुद्धा व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स आहेत. ओके, अफॉर्मेशन्स टेक्निक्स आहेत. ह्या सुद्धा खूप खूप मदत करतात आपल्याला पुढे घेऊन जाण्यामध्ये. एखादा विद्यार्थ्याचा अभ्यास खूप झालेला असेल पण शेवटच्या दिवसामध्ये त्याचं मानसिक स्थैर्य बरोबर नसेल तर तो पास व्हायचे चान्सेस सुद्धा तिथे कमी होतात. हे लक्षात ठेवा. लास्ट मिनिट बूस्ट हे खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही एक्झाम सेंटरमध्ये गेल्याच्या नंतर आदल्या दिवशी कुठल्याही विद्यार्थ्यांशी, मित्राशी चर्चा करायची नाही. ओके, त्याने आपला पॅनिकनेस वाढतो. याच्यासोबत एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर पहिल्या 5 मिनिटात श्वास जो आहे तो शांत ठेवायचा आहे. तिथं लवकर जा, एक्झाम हॉलमध्ये लवकर जाऊन बसा, कारण तुम्ही वर्षभर त्याच्यासाठीच, त्या 2 तासासाठीच मेहनत घेतलेली आहे. एक्झामला 5 मिनिट गेट बंद व्हायला राहिले, तुम्ही पळत चाललात, अशा कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीत. ओके, सोप्या प्रश्नांनी सुरुवात करा. कॉन्फिडन्स हळूहळू वाढवा. जेव्हा एखादा पेपर, तुम्हाला एखाद्या सेक्शनमध्ये वेगवेगळे जर अवघड प्रश्न आले तर दुसरा विषय घ्या, सोप्या प्रश्नांपासून सुरुवात करा. हळूहळू तुम्ही काय करा, अवघडाकडे जा. त्याने कॉन्फिडन्स तुमचा मेंटेन राहील. ओके, हे नक्कीच लक्षात ठेवा. मन के आगे जीत है, मन के आगे हार. छत्रपती संभाजी महाराज यांचा चित्रपटातील ही ओवी तुम्ही ऐकली असेल. सर्व काही आपल्या मनामध्ये आहे, कारण आपण अभ्यास केलेला आहे आणि स्वतःवरती विश्वास हाच महत्त्वपूर्ण आहे. आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, कंबाईन पूर्व परीक्षा असेल, ही क्रॅक करण्यामध्ये. त्याच्यामुळे लक्षात घ्या, या गोष्टी प्रत्येकाने तंतोतंत पाळायला हव्यात असं मी म्हणेल. कारण ह्या गोष्टी परीक्षेमध्ये तुम्हाला कोणीही सांगत नाही, शिकवत नाही, परंतु परीक्षा देत असताना या सर्व गोष्टी खूप मॅटर करतात. वी अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर नक्कीच डाउनलोड करा. तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी तसेच येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी सुद्धा मदत होईल. सर्वांना राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन पूर्व परीक्षेसाठी बेस्ट लक. यूट्यूबला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल, तुम्हाला ते नॉलेज मिळू शकेल आणि तुम्ही एक्झाम क्रॅक करण्यामध्ये त्याची तुम्हाला मदत होईल. आज आपण इथेच थांबूयात. परत एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद.